मुंबईत सार्वजनिक ठिकाणी पक्षी आणि प्राण्यांना खाऊ देण्यास बंदी करण्यात आली आहे। महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तशी नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून जर नियम मोडला तर 500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। या नव्या नियमानुसार कबूतर, कुत्रे, मांजरी आणि गायी यांना सार्वजनिक ठिकाणी कोणीही खायला घालत असाल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर या प्रकरणात 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। महापालिकेच्या नियमावलीत ही तरतूद आधीही होती, पण त्याची कठोर अंमलबजावणी होत नव्हती। आता ही कारवाई मुंबई महापालिकेच्या वतीनं अगदी कठोरपणे केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकत असाल तर तुम्हाला 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। इथे आपण बघतोय दादरचा हा कबूतरखाना आहे आणि इथे अनेक जण अशा प्रकारे दाणे या कबुतरांना टाकतात आणि मोठ्या संख्येने इथे कबूतर एकत्र येतात। मात्र आता जर अशी दाणे तुम्ही टाकत असाल तर इथे मार्शलची नेमणूक केली जाणार आणि मार्शल्सकडनं हा दंड वसूल केला जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागानं नवी नियमावली तयार केली आणि यामध्ये दंडाची ही तरतूद कायम ठेवलेली आहे। याआधी सुद्धा अशा प्रकारचा दंड भरावा लागणार असल्याचं सूचना मुंबई महापालिकेने केल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नव्हती। मात्र आता कडक अंमलबजावणी करणार असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगितलं जातं आणि त्यासाठी मार्शल्स ठिकठिकाणी असणार आहेत। फक्त कबूतरच नाही तर मग गाय असेल, मांजर असेल, श्वान असेल, जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी या प्राण्यांना खायला घालत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो। या अशा मोठ्या संख्येने जेव्हा कबूतर एकत्र येतात, कबूतर खाण्यांसारखे हे आपण ठिकठिकाणी असं बघतो, तेव्हा श्वसनाचे आजार हे बळावतात आणि त्यामुळेच अशा प्रकारे त्यांना दाणे तर टाकूच नाही, शिवाय स्वच्छता राखली जावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी त्यांना खायला सुद्धा घालू नये अशा प्रकारच्या सूचना हा घनकचरा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन अनिल संगारेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।